नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आपण नेहमीच चर्चा करतो की लग्न ही आपल्या आयुष्यातली स्त्री असो का पुरुष फार मोठी गोष्ट असते, फार मोठी घटना असते आणि तिथनं आयुष्य बरेच वळण घ्यायला लागतात. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. लग्नानंतर जबाबदाऱ्या, संसार, मुलं या सगळ्या गोष्टींनी आयुष्याला एक गांभीर्य प्राप्त होतं असं नेहमीच म्हटलं जातं. कित्येकदा आपल्या सुद्धा बघण्यात असेलच की अनेकदा मुलं जर आपली काही उनाडपणा करत असतील, जबाबदार नसतील, तर नेहमीच म्हटलं जातं की याचं लग्न करून टाका म्हणजे हा लाईनीवर येईल. म्हणजे साधारणपणे आपल्या आयुष्यात लग्न हे एक मोठं वळण असंच मानलं जातं. योग्य वयात लगेच लग्न करून टाकणं हे सुद्धा आपण नेहमी ऐकतो की योग्य वेळी लग्न झालं पाहिजे. आता लग्नाचं वय झालंय, लग्न करून टाका. म्हणजे वय जसं वाढत जातं, तरुण होत जातात मुलं किंवा मुली, त्यांच्या लग्नाची चर्चा ही नेहमीच सुरू असते. आता लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज ह्या प्रकारात आपण आत्ताच जाणार नाही, कारण की आपला विषय हा खूप महत्त्वाचा आणि खूप गंभीर आहे. मित्रांनो, एक काळ होता जेव्हा बालविवाह होत होते. म्हणजे अगदी 7-8 वर्षाचे मुलं किंवा मुली झाली की त्यांची लग्न लावून टाकली जायची. स्वातंत्र्यपूर्वी काळात ही प्रथा भारतात होती, आपल्याला माहिती आहे. आजही बऱ्यापैकी ठिकाणी बालविवाहाचे प्रकार घडतात. आपण रोज बातम्या त्या बघत आणि ऐकत असतोच, वाचत असतोच. पण नंतर कालांतराने एका योग्य वयात येऊन लग्न करण्याचा ट्रेंड सुरू झाला. 21-22 वर्षाची मुलगी झाली की मग लग्न करायचं, किंवा 24-25 वर्षाची मुलाचं लग्न करायचं, अशी पद्धत एक सुरू झाली. ती पद्धत बराच काळ चालली होती. कालांतराने लग्न करण्याचं वय हे वाढत गेलं. मुलांना मुलींना स्वातंत्र्य मिळालं, शिक्षणाने प्रगती झाली, मुलं शिकायला लागले, मुली शिकायला लागल्या, नोकऱ्या, करिअर ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर तरुण मंडळी थोडी उशिराने लग्न करू लागली. मग मुलींचं वय 25-26, मुलगा 28-29, 27 पर्यंत गेला की मग लग्न करण्याचं वय होऊ लागलं. कालांतराने लव्ह मॅरेजचं प्रमाण वाढलं. कालांतराने डिजिटल मीडियावरती मॅट्रिमोनियल साईट आल्या. त्यात लोक, तरुण तरुणी आपल्या मनाने आपला जोडीदार निवडू लागले. मग घरच्यांना सांगू लागले. पूर्वी घरचे बघायचे, मग मुलाला किंवा मुलीला सांगायचे की अशी अशी मुलगी किंवा असा असा मुलगा आहे. काही ठिकाणी तर आपल्याला माहिती आहे, जुन्या काळामध्ये आई वडील किंवा ज्येष्ठ मंडळीच फक्त मुलगी पसंत करायचे. नवरा हा नवरीला बघायचा डायरेक्ट लग्नाच्या दिवशी. या प्रथेतनं आता मॅट्रिमोनियल प्रथा, लव्ह मॅरेजेस, लिव्ह इन रिलेशनशिप्स आणि त्याच्यानंतर मॅरेजेस, हे सगळे प्रकार येऊ लागले. पण आता अलीकडेच एका नवीन संशोधनातून एक धक्कादायक गोष्ट समोर आलेली आहे. मित्रांनो, लग्न न करणे, लग्न करायचेच नाही, यासाठी वेगवेगळी कारणं असतात. बरेच लोक प्रेमभंग झाला त्याच्यामुळे लग्न करत नाहीत, की तिच्याशी किंवा त्याच्याशी लग्न नाही तर नाहीच. बऱ्याच ठिकाणी ते ग्रह आणि त्या दशा वगैरे, ते कुंडल्या वगैरे सगळ्या बघू लागतात. मग मांगलिक असते की लग्नाला बराच उशीर होतो किंवा लग्न होत नाही, अशाही गोष्टी येतात. पण स्वइच्छेने लग्न करायचंच नाही, लग्न न करण्यामागे काही ना काही कारणं असतात. पण स्वइच्छेने विनाकारणच लग्न करायचं नाही असं सहसा होत नाही. पण सध्या नुकत्याच आलेल्या एका संशोधनाच्या अहवालानुसार एक खूप मोठी शक्यता आपल्या देशात निर्माण झालेली आहे. सुरुवातीला बघूया आपण तो अहवाल काय आहे आणि काय म्हणतो. मॉर्गन स्टेनलीच्या राईज ऑफ द शिकॉनॉमी या एका अहवालानुसार 2030 पर्यंत, या अहवालानुसार 2030 पर्यंत 45% महिला या लग्न न करता सिंगल राहण्यावरती ठाम असतील किंवा भर देतील असं म्हटलं जातं. म्हणजे 45% तरुणी या लग्न करायचंच नाही, नेहमीसाठी सिंगलच राहायचं अशा विचारात आहेत. आणि 2030 पर्यंत हा आकडा 45% जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे. आता का असं असू शकतं? आपण बघितलं, खूप स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये महिला यांना चूल आणि मूल, आपल्याकडे नेहमीची ही म्हण आहे की बाईने चूल आणि मूल बघावे, तशा पद्धतीने चालत होतं. कालांतराने शिक्षणाची प्रगती झाली, मुलींना सुद्धा शिक्षणात आणलं गेलं, शाळा कॉलेजेस
आणि शिक्षण क्षेत्र एकूण देशात विस्तारलं, त्याचा विकास झाल्यानंतर मुलींचा शिक्षणाकडे ओढा वाढला. आपण बघतो की पुरुष प्रधान जी कामं होती, इंजिनिअरिंग असेल वगैरे किंवा सैन्य असेल, एअरफोर्स असेल, पुरुष प्रधानच ज्यांना समजलं जायचं, तिथे आता महिलांचं प्रमाण बऱ्यापैकी आपल्याला दिसून येतं. इंजिनियर्स तर जितके तरुण असतात तितक्याच तरुणी इंजिनियर्स आपल्याला, महिला इंजिनियर्स आपल्याला बघायला मिळतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे ती प्रगती महिलांनी साधलेली आहे. आता जेव्हा चांगलं शिक्षण घेतो मग चांगल्या करिअरची अपेक्षा असते. त्याचप्रमाणे महिलांच्या बाबतीत एक विलक्षण निरीक्षण आपल्याला मागच्या काही वर्षांमध्ये बघायला मिळतं, ते म्हणजे आर्थिक बाबतीत स्वावलंबी होणं. सुरुवातीला घरातील पुरुष जो असेल त्यांनी पैसा कमवायचा आणि घर चालवायचं, पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता महिला सुद्धा तितक्याच आर्थिक स्वावलंबी झालेल्या आहेत. त्यामुळे घरात दोघांनी कमवायचं आणि घर चालवायचं असंही बराच मोठा काळ चाललं. पण आता स्त्रियांच्या बाबतीत एक वेगळी गोष्ट समोर येऊ लागलेली आहे. एक तर उच्च शिक्षित व्हायचं, चांगलं शिक्षण घ्यायचं. दुसरी गोष्ट आर्थिक बाबतीत स्वावलंबी असणं. तिसरी गोष्ट पर्सनल स्पेस. पर्सनल स्पेस म्हणजे काय, की आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनशैलीमध्ये कोणाचीही दखल नको. मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचं. हे पुरुषांचंही असतं, फक्त महिलांचंच असतं असं नाही. प्रत्येकाला आपला आपला स्पेस पाहिजे असतो. ती एक गोष्ट यामागे एक प्रमुख कारण सांगितली जाऊ शकते. पुढची गोष्ट आपण बघतोय की अलीकडच्या काळात घटस्फोटांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. लग्न करायचं, 2-4 वर्ष ते लग्न किंवा तो संसार चालतो आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात घटस्फोट आपल्याला बघायला मिळतात. मग परत तेच की डिवोर्सी म्हणजे घटस्फोटित असा टॅग लागणं. अविवाहित वेगळी गोष्ट आहे, घटस्फोटित वेगळी गोष्ट आहे. घटस्फोटित व्यक्तींच्या बाबतीत स्त्री असो का पुरुष, त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो समाजाचा किंवा कोणाचाही, की याचा घटस्फोट झाला म्हणजे याचा काही प्रॉब्लेम आहे का, हिचा घटस्फोट झाला म्हणजे हिचा काही प्रॉब्लेम आहे का. त्यामुळे ती चर्चा आणि ते लेबलच स्वतःला लावून घ्यायचं नाही. चांगलं शिकायचं, चांगलं करिअर करायचं, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायचं, पर्सनल स्पेस सुद्धा आपली सुरक्षित ठेवायची आणि घटस्फोटित होण्याचा टॅग नको. लग्न करा, थोडे दिवस संसार करा आणि डिवोर्स घेऊन वेगळे व्हा, मग ते एक दुःख आयुष्यातलं वेगळंच असतं. या सर्व कारणांमुळे, या सर्व गोष्टींमुळे महिला सुद्धा सिंगल राहण्याचा निर्णय घेऊ शकतात. हा विचार साधारणपणे 18 ते 40 वयोगटातील मुलींमध्ये असल्याचं दिसून येत आहे. सध्याच मुलींनी निर्णय नाही घेतला, पण हा एक विचार की या 4-5 कारणांमुळे जर आपण लग्नच नाही केलं तर काय फरक पडतो. फरक तसा काही पडत नाही, तो प्रत्येकाचा वैयक्तिक इच्छेचा भाग आहे. लग्न करणं आणि कोणाशी करणं हे ॲब्सोल्युटली म्हणजे अगदीच पर्सनल चॉईस आहे, हा पर्सनल डिसिजन असतो हा. पण आपल्या देशामध्ये अशा प्रकारचा एक नवीन विचार पुढे येणं, अशा प्रकारच्या नवीन कल्पना पुढे येणं, त्यामुळे या गोष्टीला महत्त्व प्राप्त होतं. आपण बघतो भारतात स्त्री पुरुष दर जो आहे, म्हणजे पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया, हा ऑलरेडी कमी आहे काही प्रमाणात. त्यातही मग आता जर काही महिलांनी लग्न न करता आयुष्यभर सिंगल राहण्याचा निर्णय घेतला तर हे प्रमाण अजून विस्कळीत होऊ शकतं. त्यामुळेच या विचाराला, या एका संशोधनाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. अर्थात आधी सांगितल्याप्रमाणे की हा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे, हा पूर्णपणे वैयक्तिक प्रश्न आहे प्रत्येकाचा, की लग्न करायचं नाही करायचं, करायचं ते कोणाशी करायचं, हा पूर्णपणे पर्सनल चॉईस असतो. पण अशा प्रकारे 2030 पर्यंत ही संख्या वाढू शकते. मुली स्वतःचं करिअर, स्वतःचं आयुष्य, स्वतःची पर्सनल स्पेस आणि पर्सनल चॉईसेस याला महत्त्व देऊन लग्न न करण्याचा निर्णय सुद्धा घेऊ शकतात. आता स्त्री असो का पुरुष असो, निर्णय जेव्हाही अशा प्रकारचे होतात त्यामुळे मग एका वेगळ्या चर्चेला, एका वेगळ्या ट्रेंडला सुरुवात होते. मित्रांनो, तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे नक्की कळवा. या व्हिडिओवरती कमेंट करून आपलं मत नोंदवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.